पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे 80% काम पूर्ण। कर्जत ते पनवेल दरम्यानच्या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे। 2006 मध्ये हा मार्ग तयार झाला आणि सुरुवातीला मालवाहतूक तर नंतर प्रवासी वाहतूक सुरू झाली। मात्र हालिवली वावरले बोगद्याच्या असुरक्षित दगडी रचनेमुळे मागील 20 वर्षांपासून या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू होऊ शकली नाही। 2021 मध्ये मध्य रेल्वेने चौक ते कर्जत नवीन मार्ग आणि कर्जत पनवेल मार्गावर दुहेरी मार्गिका टाकण्यास मंजुरी दिली। जानेवारी 2021 मध्ये काम सुरू झाले। कोरोना काळात थोडा विलंब झाला असून नंतर प्रकल्पाला गती मिळाली। या 29.6 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात 3 बोगदे, 44 पूल, 15 भुयारी मार्गिका आणि पनवेल, मोहपे, चिखले, चौक, कर्जत या 5 स्थानकांचे काम वेगाने पूर्ण होत आहे। मुंबई रेल्वे कॉर्पोरेशनने 80% काम पूर्ण केले आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये CRS ची चाचणी होणार असून मार्च 2026 पासून लोकल सेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे। हा मार्ग सुरू झाल्यानंतर कर्जत पनवेल प्रवास अधिक सुसाट होणार आहे। कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रवास वाया पनवेल सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे। सध्या या मार्गावर एक्सप्रेस आणि मालवाहतूक गाड्या अधिक प्रमाणात चालतात। नवीन दुहेरी मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।